टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेतकरी कर्जमाफीसाठी आता छावा क्रांतीवीर सेना देखील आक्रमक झालेली आहे आणि आज शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर खास करून मोर्चा जो आहे तो छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने काढण्यात आलेला आहे। ज्या प्रमुख मागण्या आहेत त्यांच्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, त्यासोबत अजित पवार आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा आणि असंवेदनशील वक्तव्य जे करतायत शेतकऱ्यांविरोधात त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती या आंदोलनाच्या प्रमुख मागण्यातून करण्यात आलेली आहे। आज तुम्ही आंदोलन करताय, जी वक्तव्य समोर आली, अजित पवार म्हटले की कर्जाचे हप्ते भरा आणि त्यानंतर माणिकराव कोकाटे देखील सातत्याने म्हणताय की कर्जमाफीचा अद्याप कोणतंही सरकारचं धोरण नाही, 5 वर्ष सत्ता आहे त्यानंतर बघू। अहो तेच आम्ही म्हणायला आलो आहे की अजित पवारांना 70,000 कोटीच्या घोटाळ्यामधून क्लीन चिट होते, मग ती कुठल्या वचननाम्यात होती? अजित पवार आज म्हणताय की आमच्या वचननाम्यात कर्जमाफीचा विषय नव्हता। अरे तुम्ही सरळ सरळ शेतकऱ्याची फसवणूक करताय। मग अजित पवारांना आमचा प्रश्न आहे की तुमचे 70,000 कोटीचा कोणत्या वचननाम्यात होता ते पत्र आम्हाला एकदा द्या। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गाडीभर मोर्चे कागदपत्र घेऊन या अजित पवारांच्या विरोधात त्यावेळेस आवाज उठवला, त्यावेळेस त्यांच्या विरोधात 70,000 कोटीचा घोटाळा जाहीरपणे सांगत या राज्यामध्ये सत्ता मिळवली आणि आज तेच अजित पवार त्या अर्थ खात्याचे मंत्री झाल्यामुळं पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या कष्टाचे पैसे हे यांच्या स्वतःसाठी वापरताय। म्हणून आमची मागणी आहे की अजित पवारांचा राजीनामा घेतला पाहिजे, त्यांच्याकडून अर्थ खातं आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं रिक्त केलं पाहिजे। त्या ठिकाणी संवेदनशील, ज्याला शेतकऱ्याच्या भावना माहीत आहे, ज्याला शेतकऱ्याची जाणीव आहे, अशा माणसाला त्या ठिकाणी त्या पदावर बसून शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी द्यावी, यासाठी आमचा हा सगळा मोर्चा जिल्हानिहाय प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही हे मोर्चा आज काढतोय। एकंदरीत जर बघितलं तर कर्जमाफी जी आहे ती महायुती सरकारच्या जाहीरनाम्यात होती, मात्र जाहीरनाम्यातील अनेक ज्या सांगितलेल्या गोष्टी त्या पाळल्या जात नाही आणि शेतकरी कर्जमाफीकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप जो आहे तो छावा क्रांतीवीर संघटनेने केला आणि कर्जमाफीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे। मनोज गाडेकर, टी.व्ही. मराठी, शिर्डी, अहिल्यानगर।